कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्ही माझे राजस्थानचे व्हिडिओज तर बघितलेच असतील, भरपूर व्हिडिओ, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी गेली आहे त्या त्या ठिकाणाचं एकदम डिटेल पूर्ण मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ती याच्यासाठी दिली की फक्त मी जाते किंवा मी काय मजा करते किंवा काय याच्यासाठी मी ते शूट नव्हतं केलं. तर ज्या ज्या ठिकाणी मी जाते, म्हणजे आपल्या देशात सुद्धा, म्हणजे बऱ्याच जणांना कसं बघा, बाहेरचं जायचं खूप फॅड असतं, पण पहिली गोष्ट तर आपण पहिले आपला देश बघितला पाहिजे. आपल्या देशात बघण्यासारखं इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ना की डोळे दिपून जातात अक्षरशः, की इतकं सुंदर. बाहेरच्या देशातले लोक आपल्या देशामध्ये येतात बघण्यासाठी की इतकं सुंदर काम आपल्या इथे केलेलं आहे. तर म्हणून मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून भरपूर सगळे व्हिडिओ डिटेलिंगमध्ये मी त्याच्यामध्ये प्रत्येक जागा दाखवले. तर खूप छान टूर होती आमची राजस्थानची. 8 दिवसांची टूर होती. टूरच्या बाबतीतली बरीचशी माहिती, खर्च किती झाला किंवा काय, सगळ्या गोष्टी मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. तर बऱ्याच साऱ्या कमेंट्स येत होत्या की ताई तू काय शॉपिंग केली, तर ते तू आमच्यासोबत शेअर कर. तर बऱ्याच प्रत्येक गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह येतात, नेगेटिव्ह कमेंट्स येतात, पण नेगेटिव्ह कमेंट्सकडे दुर्लक्ष करून मी पॉझिटिव्हली तुमच्यासोबत आज या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. त्या म्हणजे की मी काय खूप मोठी अशी खूप शॉपिंग मी केलेली नाही आहे, कारण मलाही पर्सनली स्वतःलाही त्या गोष्टी आवडत नाहीत, की म्हणजे जिथे जाऊ तिथे आपण जे कामाला येईल किंवा यूज पडतील अशाच गोष्टी आपण घ्यायच्या. उगाच फक्त घेऊन त्या पडून राहतील. आणि स्पेशली मी तुम्हाला सांगू की का घ्यायचं, जिथे आपण जातो तिथे त्या गोष्टी मुबलक प्रमाणात अवेलेबल असतात, तिथेच त्या बनतात, म्हणजे त्यांचा सोर्स तिथूनच असतो. तर त्याच्यामुळे त्या बऱ्यापैकी तिथे स्वस्त असतात. राजस्थान पूर्ण फेमस आहे ते म्हणजे त्यांच्या कलाकारीसाठी, कलाकुसरीसाठी. तर त्याच ज्या वस्तू ज्या हँडमेड असतात, हँडीक्राफ्टच्या ज्या वस्तू असतात, ते आपल्या इथेच एक्झिबिशनला येऊन त्याच्यामध्ये 10 पट प्राइस त्याची वाढवली जाते. आणि आता सध्या तुम्हाला माहिती आहे की हँडक्राफ्टचा किती ट्रेंड आहे. तर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की तिथे घेणं हे परवडेबलच असेल आपल्यासाठी. आणि तिथे भरपूर व्हरायटीसुद्धा आपल्याला मिळते, कारण जिथे ज्याचं मेन सोर्स असेल, जिथे ज्याची फॅक्टरी असेल, तर तिथे ती गोष्ट जास्त प्रमाणात मिळते. प्लस तुम्हाला तिथे ते स्वस्तही पडते, कारण इथे येईपर्यंत त्याचे कुरिअर चार्जेस वगैरे, रिटेलिंग चार्जेस वगैरे हे सगळे वाढतात आणि त्याच्यामुळे त्या वस्तूची प्राईससुद्धा वाढते. तर चला, मी जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला मी दाखवते की मी काय काय शॉपिंग केली. तर तिथे घेण्यासारख्या तर खूप साऱ्या वस्तू होत्या, पण तुम्हाला आज मी जे सांगणार आहे ना, तर त्याच्यामधून काही गोष्टी तुम्हाला फायदेशीर सुद्धा ठरतील. कारण राजस्थान असं आहे ना की खरंच तुम्ही नक्की बघा, राजस्थान जा तुम्ही, आणि जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला शॉपिंगसाठी जे जे ऑप्शन्स मी सांगते तर ते तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर सुरुवात मी करते ती म्हणजे की मी तुम्हाला दाखवलं होतं की आम्ही जैसलमेरला गेलो होतो आणि तिथे खूप सारी ज्वेलरीचे बाहेर शॉप होते, सगळे दागिन्यांचे, म्हणजे ऑक्साईड ज्वेलरी, जी मला पर्सनली खूप आवडते. सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ऑक्साईड ज्वेलरी. तर मी काय काय ऑक्साईड ज्वेलरी घेतली मी तिथे दाखवलं होतं तुम्हाला, पण ग्लान्स दाखवले होते असेच. तर ज्या म्हणजे एक ही बांगडी आहे की जी मी खूप आधीपासून शोधत होती. तुम्हाला जर आठवत असेल तर दिल तो पागलेमध्ये माधुरी दीक्षितने पूर्ण अशा घुंगरांची एक बँगल घातली होती. तर ती तेव्हापासून आहे ना, मला ती बांगडी इतकी आवडते ना की मी खूप ठिकाणी शोधली त्याच्यानंतर, पण मला ती भेटली नाही. तर त्या बँगल्स मला तिथे मिळाल्या. बघा किती सुंदर आहेत ह्या बँगल्स. म्हणजे ही ॲक्च्युली ही माझी साईज नाही आहे, त्यांच्याकडे 2-4 नव्हती, 2-6ची साईज होती, पण निष्ठाचा हात माझ्या हातापेक्षा मोठा आहे. तर त्याच्यामुळे मी घेतल्यात त्या बँगल्स. म्हटलं असंच कधीतरी वाटलं तर मोठ्या पण घालता येतील, तर ह्या बँगल्स तिथून घेतल्या. तर ही ज्वेलरी म्हणजे इथे जेव्हा मी विचारलं होतं बऱ्याचदा बँगल्स वगैरे, तर इथे खूप महाग पडतात आणि तिथेही 100-200 सांगताना ते सांगतात तुम्हाला प्राईस, पण तिथे तुम्ही बार्गेनिंग नक्की करू शकता. कारण कसं असतं ना की जिथे टुरिझम जास्त असतं तर तिथे एक तर फॉरेनर्स लोक वगैरे भरपूर येतात, तर त्याच्यामुळे ते लोक प्राईस जास्तच सांगतात. पण तुम्ही बार्गेनिंग म्हणजे आपण पण समोरच्याला रिझनेबल पडेल ह्याच्या हिशोबानेच बार्गेनिंग करायची. तर ह्या बँगल्स मला वाटतं 100 का 150 रुपयाला मला तिथे पडल्या. आणि बघा किती सुंदर आहेत, संपूर्ण घुंगरूंनी भरलेल्या बँगल्स आहेत. खूप सुंदर दिसतात, तुम्ही पर्टिक्युलर ड्रेससोबत वेअर केलात ना खूप छान दिसतात.
ह्या एक बँगल्स मी घेतल्या. त्यानंतर आणखीन एक मला बँगल्स तिथे आवडल्या, त्या म्हणजे अशा प्रकारच्या बघा. ह्या पण खूप सुंदर आहेत आणि ह्याचं प्लस पॉईंट काय की ह्या अशा आहेत म्हणजे कोणाच्या पण हाताला बसू शकतात. हात छोटा असू दे किंवा मोठा असू दे. तर असे वेगवेगळे घालायला. तुम्ही म्हणता की ताई तू तर नेहमी हिरव्या बांगड्याच घालते, मग ह्या का घेतल्यास? तर मला ह्याही आवडतात. तर एरवी तर असतातच, पण जेव्हा काही पर्टिक्युलर ड्रेसिंग वगैरे केली तर त्याच्यासोबत अशा छान दिसतात आणि आपल्या गरब्याच्या वगैरे वेळेला खूप मस्त वाटतात. तर बघा अशा घुंगरूवाल्या मला बँगल्स स्पेशली खूप आवडतात. तर ह्या बांगड्या सुद्धा ह्या मला तर 100लाच का 120ला काहीतरी पडल्या 2 बँगल्स. तर ह्या खूप मस्त आहेत, मला खूप आवडल्या या बँगल्स. तर फक्त बँगल्सच नाही, अजूनही बऱ्याच म्हणजे विचारही करू शकणार नाही इतकी सारी व्हरायटी होती तिथे. तर जोधपूरला पहिल्यांदा आम्ही उतरलो ते म्हणजे जोधपूरला. तर जोधपूरला जेव्हा आम्ही लोकल मार्केटमध्ये गेलो, मी तिथे ॲक्च्युली ज्वेलरीसाठीच गेली होती, पण तिथे काही म्हणजे ज्वेलरी मला व्यवस्थित वाटली नाही, जशी हवी होती तशी नाही मिळाली. आणि बरेच जण सांगतात की सगळ्यात बेस्ट शॉपिंगचं प्लेस असेल तर ते जयपूर आहे. तर जयपूर आमच्या ह्याच्यामध्ये नव्हतं, फक्त हॉल्टसाठी होतं, उतरण्यासाठी. बाकी जयपूरला आम्हाला काही शॉपिंग वगैरे काहीच करता नाही आली. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन, जर तुम्ही मारवाडमध्ये फिरायला गेलात तर तुम्ही जैसलमेरला तिथे जो पॉईंट आहे, जिथे जे लेक आहे गडीसार लेक, त्याच्या बाहेर हे स्टॉल्स असतात भरपूर. तर इथे तुम्हाला खूप छान छान ज्वेलरी मिळेल. तर नेक्स्ट मी जे घेतलं ते म्हणजे तुम्हाला पहिले मी इयरिंग्स दाखवते. इयरिंग्स मी खूप घेतले तिथे, खूप म्हणजे खूप नाही पण घेतले बऱ्यापैकी. तर बघा हा किती सुंदर इयरिंग्स आहेत हे. तर इयरिंग्स 50 रुपयापासून तिथे सुरू होतात आणि इतके हलके आणि इतके सुंदर आहेत ना, म्हणजे डिझाईन बघा किती मस्त आहे याची इयरिंग्सची. तर हे मला काहीतरी 100 रुपयाला पडले असतील, हे 100ला होते. आणि एकत्र मी बरंच सामान घेतलं एकाच ठिकाणाहून, त्यामुळे मी बार्गेनिंगसुद्धा करू शकले. तर हे एकदम हलके आहेत, तुम्हाला वाटत असेल की जड आहेत पण एकदम हलके आहेत. तर हा एक जोड घेतला. त्यानंतर आणि आता कसं निष्ठासुद्धा वापरते, मी सुद्धा वापरते, तर त्यामुळे दोघींना युजफुल पडतात. तर इयरिंग्स म्हणून मी थोडे जास्त घेतले. तर हे बघा ही एक डिझाईन घेतली. तर हे इयरिंग्स मी याच्यासोबत वेअर केले होते जेव्हा मी राजस्थानला वाळवंटामध्ये जे शूट म्हणजे गेली होती ना, तर तेव्हा तिथे मी हे वेअर केले होते. आणि एका ताईने कमेंटसुद्धा केली होती की ताई तू नवीन घेतलेले कानातले वापरले सुद्धा. तर मला तर म्हणजे हे तर काय असं सोन्याचं वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे हे आपण कुठेही घालू शकतो, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही एक डिझाईन मी घेतली बघा. तर हे काहीतरी 50 रुपयाला पडले. मला असे घुंगरूचे कानातले, घुंगरू बोलते, झुमक्यांचे कानातले खूप आवडतात की जे खूप सुंदर दिसतात बघा. तर हे एक इयरिंग्स घेतले. तर मला कसे आणि तसेही शूटला काही ना काही वेगवेगळं लागतं, तर त्याच्यामुळे कितीही घेतले तरी ते कमीच वाटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट हे पण मी घातले होते, हे जे मी घेतले ते. नेक्स्ट हे कानातले घेतले ते म्हणजे बघा असे आहे, खूप सुंदर आहेत, खूप सुंदर आहे. डिझाईन बघा कानातल्यांची किती सुंदर आहे. तर हे एक कानातले, हे सुद्धा मी जो ब्लू ड्रेस माझा लखनवी आहे त्याच्यावरती, आणि खरंच लखनवी कुर्तीजवरती हे कानातले खूप सुंदर दिसतात. या कानातल्यांसोबत तुम्ही गळ्यामध्ये काहीही वेअर नाही केलं तरी, सिंगल जरी कानातले घातले तरी खूप सुंदर दिसतात बघा, किती छान दिसतात. आणि एकदम हलके, एकदम लाईट वेट आहेत, कानात घातले आपण काही असं वाटतही नाही. त्यानंतर ही एक डिझाईन मला खूप आवडलेली, ही एक डिझाईन मी घेतली कानातल्यांची. ती म्हणजे बघा असे झुमके आहेत आणि वरती असं वेगळंच पॅटर्न आहे थोडंसं. तर हे सुद्धा एकदम हलके आहेत, म्हणजे कानात असे जड नाही वाटत घातल्यानंतर. तर बघा हे सुद्धा कुठल्या तरी असं एका कुर्तीसोबत फक्त कानामध्ये वेअर केलं, तुम्ही गळ्यात काही नाही घातलं तरी खूप सुंदर दिसतील. तर हे एक कानातले मी घेतले. हे सगळे 100-50 अशा रेंजमध्येच घेतलेले कानातले. त्यानंतर मी तुम्हाला आता नेक पीस दाखवते की नेक पीस मी काय काय घेतले. तिथे खूप 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 सारे नेक पीस होते, पण मला असं आणि काय होतं माहिती आहे, कालांतराने ही ऑक्साईड ज्वेलरीसुद्धा थोडी थोडी गंजते किंवा काळी पडते, तर त्याच्यामुळे जास्तच घेऊन काहीच उपयोग नाही. म्हणून बघा मी हा एक नेक पीस घातला. हा मी घातला होता, याच्यामध्ये खाली जे आहेत ते सर्व हत्ती आहेत, छोटे छोटे बघा तुम्हाला दिसत असतील, सर्व हत्ती आहेत. आणि खूप सुंदर वाटत होतं, मला खूप आवडलं, थोडंसं वेगळं पॅटर्न वाटलं काहीतरी. तर असे मला सिंगल, तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल मी वेअर केले कुर्तीजवरती. तर हा असा सिंगल घेतला. हा पण 100 रुपयाला मी तिथे घेतला हा नेक पीस. त्यानंतर दुसरा मी एक नेक पीस घेतला.
असे प्लास्टिकमध्ये ठेवत जा. ह्याचे प्लास्टिक फेकून नका देत जाऊ ऑक्साईड ज्वेलरीचे, किंवा तुम्ही अशा प्रकारच्या टिश्यू पेपरमध्ये रॅप करून ठेवा, म्हणजे ही ज्वेलरी जास्त दिवस चांगली राहते. तर दुसरा हा नेक पीस मी अजून घातला नाही आहे, तर हा एक नेक पीस मी घेतला बघा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे काय बोलू, मला खूप आवडला हा. खूप छान दिसतो. अशा प्रकारच्या कुर्तीजवर आपण नुसतं असं वेअर केलं सिंगल, खूप सुंदर दिसतो. तर हा एक नेक पीस मी घेतला. हा पण 100 का 120लाच मी घेतला. सांगताना ते आपल्याला प्राईस खूप जास्त सांगतात, पण तुम्ही वस्तूच्या हिशोबाने तिथे तुम्ही बार्गेनिंग करून घेऊ शकता. तर ही मी ऑक्साईड ज्वेलरी जैसलमेरवरून घेतली. आणि त्यानंतर आणखीन जैसलमेरला हवेली, काहीतरी कुठली तरी हवेली त्याने आम्हाला दाखवायला नेलेली. तर तिथे एक बाई बरीचशी ज्वेलरी घेऊन बसली होती. तर तिथे मला हा एक नेक पीस छोटासा असा मला खूप आवडला. हा दिली मला 100ला, 100ला का 150ला काहीतरी दिला, पण खूप सुंदर वाटला, मला खूप आवडला बघा. असं घातल्यानंतर खूप छान दिसतो. तर म्हणून असं शोधून शोधूनच घेते, असं काहीतरी घ्यायचं म्हणून मी घेत नाही. तर असं हा गळ्याभोवती बघा किती सुंदर दिसतोय. तर हा एक नेक पीस मी तिथे घेतला होता. तर अशी होती माझी ज्वेलरीची शॉपिंग. तर ही मी सगळी ज्वेलरी छोट्या छोट्या गोष्टी 50-100 50-100 अशावाल्याच मी ज्वेलरी घेतल्या आहेत. खूप जास्त काही महाग घेतलं नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट जी मी केली ती म्हणजे की सगळी दगडांची शॉपिंग. तर तुम्ही म्हणाल ताई दगडांची शॉपिंग काय असते. तर आता राजस्थान जे ओळखलं जातं ते स्पेशली ते म्हणजे त्यांच्या कलाकुसरीसाठी आणि या स्टोन्ससाठी, स्पेशली की जैसलमेर, जोधपूर इथे तुम्हाला माहिती आहे येल्लो स्टोन जास्त मिळतो. त्यानंतर पुढे जिथे आम्ही गेलो बिकानेर, तर तिथे रेड स्टोनचा म्हणजे लाल रंगाचा जास्त वापर केला जात होता. तर जोधपूरला जिथे आम्ही गेलो होतो तिथे बघा आम्ही मडकी बनवली होती छान छान. तर तिथे या 2 गोष्टी मी घेतल्या. ते म्हणजे हे एक असं मडकं घेतलं तिथे. मडकं म्हणजे हे ॲक्च्युली दह्याचं भांडं आहे त्यांनी सांगितलं, पण आपण बऱ्याचशा गोष्टींसाठी वापर करू शकतो याचा. तर हे काय 100 रुपये म्हणजे स्वस्तात मिळतात तिथे खूप. तर आणि हे खूप मजबूत आहे चांगलं. तर ह्याला अजून मला बरंचसं काय काय काम करायचं आहे. मी विचार केला की याला खूप काय काय काम करेन, छान असं डेकोरेट करेन. दहीसाठी मी याला यूज नाही करणार आहे, मी ह्याचा वेगळाच वापर करणार आहे. तर म्हणून याचा आवाज बघा कसा आवाज येतो. तर हे एक भांडं घेतलं आणि त्यानंतर तिथून हा एक दिवा घेतला. हा दिवा पण तुम्हाला दाखवलं होतं की मॅजिकल दिवा त्या माणसांनी दाखवलं होतं. हे सगळं आता मी म्हणजे केलेत उद्योग, हे निष्ठाने चिटकवलेत सगळे. मला याच्यावर अजून काम करायचं आहे कलरचं वगैरे, पण सध्या तिला धीरच नव्हता तर तिने हे चिटकवायला सुरुवात केली. तर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इथून खालून तेल टाकायचं आणि त्यानंतर तेल खाली पडत नाही. तर त्याचं आतमध्ये जे त्याचं गोष्ट आहे ती म्हणजे की ह्याचा जो आतला भाग आहे तो असा निमुळता असतो, त्याच्यामुळे आपण इथून तेल टाकल्यानंतर ते जमा होतं आणि म्हणून ते असं केल्यावर खाली पडत नाही. तर हा सुंदर असा दिवा मी घेतलेला आहे. बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की ताई तू दिवा नक्की घेतला असेल. तर खरंच आहे, मी दिवा हा एक घेतला आणि याला छान सजवणार आहे. तर हे पण काहीतरी 40-50 रुपयाला असेल. त्यानंतर जैसलमेरला जिथे गेलो होतो तर तिथे येल्लो स्टोन होता बऱ्याच प्रमाणात, तर तिथे या गोष्टी मिळतात. तर हा तो येल्लो स्टोन आहे जो तिथे प्रत्येक पॅलेसेसमध्ये, हवेलीमध्ये सगळीकडे वापरला जातो. तर म्हटलं तिथली आठवण म्हणून का होईना पण ह्या गोष्टी आपण घेऊया. आणि खरंच खूप थंड आहे, आत्तासुद्धा हे खूप थंड लागतंय. तर ह्याचं जे म्हणजे ह्याचं जे बेनिफिट आहे ते तेच आहे. तिथे का ही घरं बांधली जातात, कारण तिथे वातावरण जे आहे ते 55 डिग्रीच्या वरती पोचतं. तर हा जो दगड आहे हा एकदम थंड राहतो. तर त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये जेव्हा आम्ही आतमध्ये बऱ्याचशा हवेली किंवा याच्यामध्ये फोर्टमध्ये जेव्हा आतमध्ये गेलो ना एकदम थंड वातावरण होतं. ते याच्या स्टोनमुळेच आत्तासुद्धा इतका थंड हाताला लागतोय. तर म्हणून म्हटलं की आपल्याकडे सुद्धा असावा येल्लो स्टोन. तर म्हणून मी हे भांडं आणलं. ह्याच्यामध्ये हे दहीचं भांडं आहे. त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यामध्ये दही लावलं तर उत्तम प्रकारचं दही याच्यामध्ये बनतं. पाणी जे असतं ते सोक होतं आणि दही खूप घट्ट आणि छान लागतं. तर त्यांच्याकडे दही याच्यामध्येच बनवलं जातं. तर म्हणून मी हे दहीसाठी आणलं आहे. तर हे तिथे खूप महाग होतं, म्हणजे 1000 रुपये त्यांनी सांगितली होती प्राईस, पण त्याच्यानंतर त्यांनी प्राईस कमी केली. जेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलं तेव्हा प्राईस कमी केली. पण ह्याच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची जी तुम्हाला उपयोगी पडेल. तर त्याच्यानंतर हा एक म्हणजे हे ग्लास म्हणू आपण.
तर हे जे मटेरियल आहे ना, हे येलो स्टोनचंच मटेरियल आहे, पण ह्याच्यामध्ये बघा लाल रंग तुम्हाला ब्राउनिश कलर जास्त दिसत असेल, तर तो कारण ह्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त आहे. तर हा कप त्यांनी सांगितला होता की हा जे डायबिटीस, स्पेशली ज्यांना डायबिटीस असतो, तर त्यांनी रात्रभर याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि सकाळी ते पाणी गुळण्या न करता असंच प्यायचं. खूप 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 चांगलं. प्लस त्याच्यामध्ये आणखी इतरही काही बरेचसे आजार असतील त्याच्यासाठी सुद्धा हे खूप कामात येतं. म्हणजे याच्यामध्ये इनबिल्ट अशी पॉवर आहे की त्याचं तसे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. तर हे आपण महाग आहे, पण तिथे 580 रुपयाला तिथे होतं. त्यांनी थोडंसं आम्हाला डिस्काउंट करून दिला तिथे. तर असे मी 3 कप आणले होते, म्हणजे 3 ग्लास आणले होते. एक माझ्या पप्पांसाठी, एक यांच्या पप्पांसाठी आणि एक माझ्यासाठी, असं म्हणजे आमच्यासाठी असे 3 कप आणले होते. तर ही जी भांडी आहेत ना, हे भांडं आणि कप्स, तर हे मला जैसलमेरला ॲक्च्युली महाग पडलं. कारण नंतर जेव्हा आम्ही जैसलमेरला जे मिलिटरीचं एक म्युझियम आहे बघा, मी दाखवलं वॉर म्युझियम, तर तिथे मी बघितलं तर तिथे ही भांडी थोडी स्वस्त होती. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हे जर 580ला आहे तर तिथे 400ला किंवा 350ला अशा रेंजमध्ये होतं. आणि मला असं वाटतं की मिलिटरीच्या ह्याच्यामध्ये जे पण असेल ते ओरिजिनलच असेल. कारण हे जेव्हा आम्ही घेत होतो तेव्हा ते सांगत होते की इथे तुम्हाला असे बरेच मिळतील, 200 रुपयामध्ये सुद्धा मिळतील, पण त्याची क्वालिटी जी ओरिजिनॅलिटी असली पाहिजे. ज्या बेनिफिटसाठी आपण ह्या गोष्टी विकत घेतोय त्याचे जर बेनिफिट्सच तुम्हाला मिळाले नाहीत, डुप्लिकेटसुद्धा विकतात, तर मग काय उपयोग त्या गोष्टींचा. तर म्हणून आम्ही पहिल्यांदा इथे गेलो होतो तर आम्ही हे घेतलं. पण मी तुम्हाला सांगेन की असं भांडं आणि असं ग्लास जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मिलिटरीचं जे वॉर म्युझियम आहे तिथे तुम्ही घ्या. तिथे खूप खूप म्हणजे बऱ्यापैकी कमी रेटमध्ये आपल्याला मिळतं आणि ओरिजिनलसुद्धा मिळेल. तर ही 2 भांडी मी तिथून घेतली होती. त्यानंतर माझं डोकं खूप वेगवेगळं चालतं आणि माझी नजर खूप सगळीकडे फिरत असते. तर मला हे दिसलं ते म्हणजे की बघा हे कॅन्डल होल्डर. तर हे खूप आवडलं मला, काय माहीत नाही, खूप सुंदर वाटलं. ह्याला काही करणार नाही आहे मी, हे जसं ओरिजिनल आहे मी तसंच ठेवणार आहे. तर हे मी का घेतलं, ते हे मी माझ्या गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या इथे ना मला असं काहीतरी हवं होतं की असं होल्डर आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे वॅक्सचा जो आपला दिवा असतो तर तो असा आपण लावू शकतो. तर असं बघा याच्यामध्ये एकदम परफेक्ट बसला तो दिवा. तर हे मी तिथून एक घेतलं. हे पण खूप थंड आहे. तर हे बघा, हे मी ते गौतम बुद्धांच्या इथे, आणि इथे ना आता सर्व ना असं मातीचं दिसतंय ना, इतकं सुंदर दिसतंय ना, म्हणजे तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यात दिसत नसेल पण डोळ्यांना इतकं सुंदर वाटतं एकदम. तर ह्या सगळ्या मातीच्या गोष्टी मी घेतल्या. आणि एक गोष्ट घेतली ती म्हणजे की जे कॅम्प, जो मी म्हणजे कॅम्प नाही, जो वॉर म्युझियम होता जैसलमेरचा, तर तिथून मी हा एक कप घेतला. बघा किती सुंदर आहे. तर हा खूप म्हणजे हा 400 रुपयाला काहीतरी पडला मला, पण खूप सुंदर आहे, एकदम जाड आहे कप आहे. बघा याची क्वालिटी बघा तुम्ही कपची. तिथे बऱ्याचशा ज्या गोष्टी होत्या ना खूप स्वस्त आहेत वॉर म्युझियमला आणि खूप चांगल्यासुद्धा आहेत. तर इंडियन आर्मी प्राईड ऑफ द नेशन असं याच्यावर लिहिलेलं आहे. आणि ह्याचं मला खूप डोक्यात माझ्या विचार आहेत चांगले. मला एक तर कलर आवडला आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर बघा सैनिक आहेत आपले असे छान, तर हे मला खूप आवडलं. तर ह्याचा मी खूप चांगला काहीतरी, हे पिण्यासाठी वगैरे असा काही यूज नाही आहे ॲक्च्युली. हा पिण्यासाठी ग्लास आहे पण पिण्यासाठी वापर नाही करणार याचा वेगळा वापर करायचा आहे मला. तर म्हणून मी हा कप घेतला. तर बघा असा हा एक कप घेतला. तिथे याच्यामध्ये वेगवेगळे कलरसुद्धा होते पण मला व्हाईट कलर आवडला, तर म्हणून मी व्हाईट कलर घेतला. तर अशी मी भांडी कुंडी घेतली. तर नेक्स्ट म्हणजे तुम्ही गिफ्ट आयटमसाठी बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. तर जिथे आम्ही बघा मी तुम्हाला दाखवलं टेक्स्टाईलमध्ये गेलो होतो, तर तिथे साड्या, बांधणीच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या तिथे. साड्या म्हणा, स्कर्ट म्हणा, आपले ओढणी म्हणा, ड्रेस म्हणा, खूप काही होतं तिथे आम्हाला वीणा वर्ल्ड ग्रुपने नेलं होतं. पण बऱ्याच त्याच्यानंतर कमेंट आल्या होत्या की ताई तिथे खूप महाग आहे, तुम्हाला बाहेर स्वस्त मिळेल आणखीन. पण आम्ही आता 4 ठिकाणी तिथे काही फिरलो नव्हतो, पण त्याच्या मानाने मला खरंच तिथे खूप चांगल्या गोष्टी वाटल्या. फक्त प्राईस महत्त्वाची नाही आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. तुम्हाला भले दुसरीकडे स्वस्त मिळत असेल पण ती गोष्ट किती ओरिजिनल आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. जर तुम्ही डुप्लिकेट घ्याल आणि तुम्ही त्याच्या अर्ध्या प्राईजमध्ये खरेदी कराल तर फक्त तुम्ही पैसे कमी दिले याचा आनंद तुम्हाला मिळेल, पण ती वस्तू
खरी वस्तू तुम्हाला मिळालेली नाही आणि ते तुम्हाला कळतही नाही तेव्हा की ती खरी आहे की काय आहे. तर त्याच्यामुळे मला तरी चांगलं वाटलं की तिथे ज्या गोष्टी मला भेटल्या तर त्या ओरिजिनल मिळाल्या. म्हणून तिकडे तो व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर एकदा बघा आणि जर तुम्ही गेलात तर तिथे शॉपिंगला जा. कारण मी लोकल मार्केटमध्ये जेव्हा आम्ही फिरलो जोधपूरला तर मला काहीही एकही वस्तू अशी खरंच घेण्यासारखी वाटली नाही. तर हे माझं मत आहे. आता तुमचं काय मत असेल ते मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की खरंच जे मिळालं तिथे खूप चांगलं मिळालं. त्यांनी बऱ्याचशा सगळ्या गोष्टी कुरिअर केल्या आम्हाला. म्हणजे आता आपण जेव्हा फ्लाईटने जातो तेव्हा एवढं सगळं सामान कॅरी नाही करू शकत, तर म्हणून त्यांनी कुरिअर केलं. कुरिअर वेळेवर मिळालं सुद्धा. तर म्हणून जेन्युइन आहेत ते. तर तुम्ही कोणी थोडासा तरी प्रॉफिट त्याच्यामध्ये काढत असेल, पण इतका प्रॉफिट नाही. तर मला त्यांचं माहीत नाही, पण मी सांगते की वस्तू खूप चांगल्या मिळाल्या. तर त्याच्यामध्ये मी घेतलं ते म्हणजे मी नाही घेतलं, म्हणजे मी निष्ठासाठी असा स्कर्ट घेतला तिथे बघा बांधणीचा. खूप सुंदर आहे. मी तुम्हाला साईडला कदाचित दाखवेन की कसा दिसतोय. खूप फ्लेअर याला खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. तर हा एक स्कर्ट घेतला मी तिला बांधणीचा. त्यानंतर मी आईंना मावशीला एक साडी घेतली, जवळपास 1000-1200ची असेल. आणि आईंना मी जी साडी घेतली त्याचा मी तुम्हाला ग्लान्स साईडला दाखवते. आणि मला जी साडी घेतली ती मी अशी ब्ल्यू कलरची साडी घेतली. ही पूर्ण बांधलेली होती साडी मोरीने आणि त्याने नंतर मला सोडून दाखवली. तर बघा ही साडी एकदम म्हणजे हलकी, एवढी हलकी आहे की काय सांगू. म्हणजे रुमाल हातात उचललाय ना अशी वाटते. तर ही मला 1200 काहीतरी पडली, 1000-1200 तर बघा याचा पदर असा आहे साडीचा. तर खूप सुंदर आहे. तर मला बांधणीची हवीच होती साडी, पण अशी रेग्युलर टिपिकल कलर नको हवा होता, तर म्हणून मी हा ब्ल्यू कलर घेतला. तर ही जेव्हा याचं ब्लाऊज वगैरे शिवेन तर तेव्हा दाखवेन तुम्हाला. पण साडीचा कलर तुम्हाला कसा वाटला मला सांगा. बघा खूप सुंदर आहे, मला तरी खूप आवडला. म्हणून माझ्याकडे मला पाहिजे होती अशी ओरिजिनल बांधणीची साडी, तर म्हणून मग मी ही घेतली. आणि कलर बघा असा याचा. हे फक्त पदर आहे, बाकी पूर्ण साडी अशी सिंपलच आहे बांधणीची अशी. ही मी साडी घेतली. त्यानंतर मला तिथे आवडले आणि खूप रिजनेबल वाटले ते म्हणजे दुपट्टे बांधणीचे. तर ह्याला हे बघा असा ह्याला लेहरिया काहीतरी बोलतात वाटतं. तर हे दुपट्टे मी घेतले. त्याला साईडला अशी गोल्डन बॉर्डर आहे आणि असे. तर हा एक दुपट्टा घेतला ग्रीन कलरचा कॉम्बिनेशनचा. आणि हा एक दुपट्टा घेतला बघा, हे एक कॉम्बिनेशन. तर हे काहीतरी 300 रुपयाला पडले मला तिथे दुपट्टे. आणि असं कसं आपण व्हाईट वगैरे ड्रेस वेअर करतो तर त्याच्यावर खूप सुंदर दिसतात. तर हे दोन्ही कलर मला खूप आवडले. तर बघा असे दुपट्टे इथे आपल्याला बांधणीचे मिळतात, पण प्रॉपर बांधणीचे नसतात, ते बाटिकमध्ये दुपट्टे असतात. तर बघा दुपट्टा हा किती सुंदर दिसतोय. तर हे 2 दुपट्टे मी घेतले. त्यानंतर देण्यासाठी म्हटलं तर अनघाला सुद्धा म्हणजे वहिनीला सुद्धा मी स्कर्ट घेतला, कारण साड्या तिच्याकडे भरपूर आहेत ऑलरेडी. तर कलर बाकीचे एवढे काही खास वाटले नाही मला, म्हणून मी तिला स्कर्ट घेतला कारण ती वेअर करते स्कर्ट. नंतर मावशीला साडी घेतली, आईंना साडी घेतली. आणि बाकीच्यांना जेंट्सला असं काय घेण्यासारखं असं काही नव्हतं तिथे. तर बाकीच्यांना काय पप्पांना वगैरे तो कप घेतला. त्यानंतर अशा बॅग्सना मी घेतल्या द्यायला कोणाकोणाला. ते मध्ये आम्ही एका ठिकाणी उतरलो होतो तर तिथे मला आवडल्या अशा बॅग्स. तर ह्या देण्यासाठी वगैरे खूप छान आहेत. तर ही किती 180 रुपीजला एक बॅग, म्हणजे 180 रुपयाला एक बॅग पडली मला. तर अशा बॅग घेतल्या बघा, सुंदर आहे बॅग, खूप मस्त. आणि लास्टला जिथे आम्ही मंडावाला गेलो होतो तर तिथे मंडावाला जे तुम्हाला मी दाखवलं की ते जे पॅच वर्क करतात, तर तसं पॅच वर्कमध्ये मी एक छान असं मोठं असं हे घेतलं आहे, म्हणजे जे फ्रेम करून लावू शकतो. आणि एक टेबल रनर मी तिथे घेतलं आहे. तर ते सगळं ते मला कुरिअर करणार आहेत, कारण मी म्हटलं ते कॅरी नाही करू शकत. त्यांचं कुरिअर मला अजून आलं नाही आहे, त्यांनी केलं आहे कुरिअर, कॉलही आला होता मला तिथून. तर ते सुद्धा खूप रिजनेबल होतं तिथे. तर ते मला खूप आवडलं. ह्याच गोष्टी म्हणजे ज्या या हँडक्राफ्टेडच्या गोष्टी आहेत, तुम्ही चौकशी करा. जर तुम्ही बॉम्बे साईडला एक्झिबिशनला तुम्ही ह्या गोष्टी घ्यायला गेलात तर ही जी बॅग मी इथे 180ला बोलते ना, तर ही तिथे 1000 रुपयाच्या खाली तुम्हाला मिळणार नाही. एवढे रेट्स लावतात. आणि हँडीक्राफ्टच्या नावाने तर खूप 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 म्हणजे खूप लुटतात. तर म्हणून मला असं वाटतं की ज्या जागेवर आपण जातो ना तर तिथे ती गोष्ट खरंच स्वस्तात मिळते, जास्त प्रमाणात मिळते. आणि बऱ्याच जणांना देण्यासाठी मी अशा प्रकारचं हे आणलं.
तर ह्याच्यावर लिहिलं आहे पधारोसा. तर आणखी ह्याच्यामध्ये होतं खम्मागणी. तर खम्मागणी म्हणजे ते आपण जसं बोलतो राम राम असं, तर त्यांना बोलायचं आपण गणी खम्मा. ही एकच गोष्ट शिकलो आम्ही तिथे. आणि हे असं बघा, हे राजस्थान, हे पण एक राजस्थान वगैरे असं, म्हणजे हे फ्रीजचे चिटकवायचे असतात ना तसे आहेत. त्याला मागे असं मॅग्नेट असतं आणि हे फ्रीजवर असं चिटकवायचं असतं. तर अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी मी घेतल्या. ज्यांच्या गोष्टी आणल्या होत्या, बाकीच्यांच्या मी काही दाखवलं नाही कारण मी त्यांना देऊन पण टाकलं लगेच. त्यानंतर स्वीट्समध्ये तिथे ते घेवर मिळतं, पण ते काय आम्ही घेतलं नाही. मी पेढे होते एक कुठलं तरी, तर ते पेढे घेतले बस. एवढीच, म्हणजे एवढी शॉपिंग मी केली. तर एवढ्याच गोष्टी आणताना खूप भारी पडल्या आम्हाला. तर खरं तर हा शॉपिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत ॲक्च्युली शेअर करणार नव्हती, कारण मागच्या वेळी जशा काय काय कमेंट्स आल्या होत्या ना, तर खूप वाईट वाटतं की जेव्हा आपण मनापासून काहीतरी चांगलं तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते की ज्याच्याने तुम्हाला फायदाच होईल. मी नेहमी, तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघत असाल तर व्हिडिओ फक्त म्हणजे मी काय मजा केली किंवा मी किती पैसे खर्च केले किंवा मी किती काय केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. मला ते आवडतही नाही. जेन्युअनली जे मला वाटतं की हां, ही गोष्ट मी घेतली, ही गोष्ट तुम्हाला इथे चांगली मिळेल, त्याच्यामध्ये तुमचे 4 पैसे सेव्ह होतील, तर ह्या हिशोबानेच मी तुम्हाला ते शेअर करत असते. कारण नवीन ठिकाणी, आपल्या ठिकाणच्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण नवीन ठिकाणी जेव्हा आपल्याला जातो तर तेव्हा आपल्याला तिथल्या 4 गोष्टी माहिती नसतात. तर त्याच्यामुळे जिथे आपण गेलो त्यानंतर ज्या गोष्टी घेतल्या तर त्या कशा आहेत, त्या चांगल्या आहेत का किंवा काय. पैशांच्या बाबतीत म्हणाल तर थोडंफार कमी जास्त किंवा 19-20 प्रत्येक ठिकाणी होत असतं. तर आपल्याला काही ते एवढं माहीत नसतं की त्याच्यामध्ये ते किती मार्जिन काढतात, पण तरी आपल्याला जर ती गोष्ट परवडत असेल तर का नाही घ्यायची. आणि असे बरेच जण असतात की ज्यांना घ्यायचं असतं किंवा ज्यांच्याकडे पैसे असतात पण प्रॉपर त्यांना माहीत नसतं सोर्स की कुठून घ्यायचं. तर त्याच्यामुळे म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करत असते. तर म्हणून मग मी विचार केला की जाऊ दे, जे नेगेटिव्ह कमेंट्स करतात ते नेगेटिव्ह त्यांच्याकडे. पण आज स्वामींनी मला जे सगळं काम हे दिलं आहे किंवा मला ही जी बुद्धी दिली आहे, तर मी तुमच्यापर्यंत हे पोचवणं खरंच महत्त्वाचं होतं मला वाटलं. तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मला तर सगळं आवडलेलंच आहे म्हणूनच मी सगळं घेतलं आहे, पण या सगळ्यांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं तर ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा हा शॉपिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.